हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. काही विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर मी आपली स्पोकन इंग्लिश लेक्चर सिरीज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्हाला मराठी बोलता येत असेल तर तुम्ही इंग्लिश नक्की बोलाल, कारण इंग्लिश ही मराठी भाषेपेक्षा अतिशय सोपी अशी लँग्वेज आहे. आणि त्यासाठीच मी माझ्या मराठी मित्रांसाठी या लेक्चरपासून म्हणजेच हा लेक्चर फर्स्टपासनं एक स्पोकन इंग्लिश लेक्चर सिरीज सुरू करत आहे. डिअर स्टुडंट्स, तुम्ही आपल्या चॅनलसोबत नक्की राहा, शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. हा लेक्चर फर्स्ट आहे. लेक्चर फर्स्टपासून आपण काही बेसिक गोष्टींचा विचार करणार आहोत. डिअर स्टुडंट, त्यापूर्वी एक असाइनमेंट मी तुम्हाला देतो. जर आपल्याला इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर यू मस्ट रिक्वायर टू लिसन प्रॉपरली. वेन यू लिसन प्रॉपरली, ओनली देन यू कॅन स्पीक प्रॉपरली. बिकॉज listening is very important. Effective listening is very important for effective speaking. If you want to speak English, you must require to listen English. So try to listen daily 1 hour for anything in English. Okay? So try करा, लिसनिंगचा प्रयत्न करा. काहीतरी एकच चला. दिवसातून एखादा अर्धा तास, एक तास सॉंग्स ऐकण्याऐवजी तुम्ही जर थोडं कॉन्सन्ट्रेट करून काही इंग्लिश व्हिडिओज ऐकले तर नक्की त्याचा उपयोग होईल. त्याचसोबत आपल्या मित्रांचा एक ग्रुप बनवा आणि ह्या ग्रुपमध्ये आपल्या मित्रांसोबत थोडं इंग्लिश बोलत चला. चला तर स्टार्ट करूया आपली लेक्चर सिरीज स्पोकन इंग्लिश लेक्चर फर्स्ट. आपण काही बेसिक गोष्टी या लेक्चरमध्ये बघणार आहोत. थोडक्यात बघा, कोणतंही सेंटेन्स जे तयार होतं, हे सेंटेन्स तयार कसं होतं. काही स्टुडंट्स मला भेटतात, सर काय बोलायचं सुचतं परंतु आमच्याकडे शब्द कमी पडतात, आम्हाला शब्द सुचत नाही, योग्य असा वर्ड त्याच्यासाठी सुचत नाही, काय करायचं. तर या महत्त्वाच्या गोष्टी, हाऊ टू बिल्ड सेंटेन्स फार महत्त्वाचा भाग आहे. बघा, कोणतंही वाक्य तयार कसं होतं तर त्यामध्ये लेटर, वर्ड आणि त्यापासून मग तुमचं सेंटेन्स तयार होणार. मग लेटर फॉर एक्झाम्पल ABCD XYZ पर्यंत, दॅट इज लेटर्स. वर्ड, इट इज अ ग्रुप ऑफ लेटर दॅट मेक अ कंप्लीट सेन्स. काहीतरी अर्थ असणाऱ्या शब्दांचा समूह म्हणजे वर्ड. आणि ग्रुप ऑफ वर्ड दॅट मेक अ कंप्लीट सेन्स. लक्षात घ्या की असे एकत्रित आलेले शब्द, वर्ड म्हणजे तुमचं सेंटेन्स असणार आहे. आता कोणतंही वाक्य तुम्हाला जर तयार करायचं असेल तर तुमच्याकडे काही 4 महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे आणि त्याच आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. फर्स्ट, सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. सेकंड, वर्ब क्रियापद असणं गरजेचं आहे. थर्ड, ऑब्जेक्ट कर्म असणं गरजेचं आहे. फोर्थ, कॉम्प्लिमेंट म्हणजे याला पूरक अशा काही गोष्टींची या ठिकाणी आवश्यकता असेल. आणि ह्या 4 थिंग्स, या 4 गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा तुम्ही सुंदर असं वाक्य तयार करू शकता. आपण स्टार्ट करूया. सब्जेक्ट मीन्स कर्ता, जो क्रिया करतो तो कर्ता. वर्ब, जी क्रिया होते ती झाली तुमची क्रियापद किंवा वर्ब. ऑब्जेक्ट कर्म, ज्याच्यावर क्रिया होते दॅट इज ऑब्जेक्ट किंवा कर्म. आणि कॉम्प्लिमेंट, काही त्याच्यासोबत जे काय असणार आहे सेंटेन्समध्ये ते कॉम्प्लिमेंट. फॉर एक्झाम्पल, आय ईट मँगो. हिअर आय इज अ सब्जेक्ट, ईट इज अ वर्ब अँड मँगो इज अ ऑब्जेक्ट. लक्षात घ्यायचं आहे. वाक्यांकडे जाण्यापूर्वी आपण थोडक्यात समजून घेऊया. सब्जेक्ट, जो क्रिया करतो तो. वर्ब, जी क्रिया होते ती. आपण एक्झाम्पल घेतलं होतं, आय ईट मँगो. ईट खाण्याची क्रिया होते, सो या ठिकाणी ईट हे तुमचं वर्ब झालं. ऑब्जेक्ट, ज्यावर क्रिया होते ते तुमचं ऑब्जेक्ट झालं, कर्म. क्लिअर आहे. आता आम्ही जी फार मोठी चूक जी करतो ती लक्षात ठेवा. इथे बघा, मी तुम्हाला 2 फॉर्म्युलाज लिहिलेले आहे. मराठीची वाक्यरचना कशी असते, सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब. सब्जेक्ट मी, ऑब्जेक्ट आंबा आणि वर्ब दॅट इज क्रिया खातो. मात्र इंग्लिशची वाक्यरचना कशी असते बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि आम्ही तीच चूक करतो.
वी जस्ट ट्राय टू ट्रान्सलेट अवर मराठी सेंटेन्स इन टू इंग्लिश अँड इट इज अ व्हेरी बिग मिस्टेक डन बाय एव्हरी पर्सन. हीच चूक आम्ही या ठिकाणी करत असतो. सो ट्राय टू थिंक इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये विचार करायला शिका. आता हे कसं करणार आहे सर, तुम्ही काही पण सांगता, इंग्लिशमध्ये विचार कसं करणार आहे आम्ही? यासाठी आम्हाला सर्वात महत्त्वाचं मी अगोदरच सांगितलं की यू मस्ट रिक्वायर टू लिसन समथिंग एव्हरी डे इन इंग्लिश. तुम्हाला डेली काही ना काही, मग इंग्लिश न्यूज ऐका, इंग्लिश कमेंट्री ऐका, इंग्लिश कार्टून बघा, इंग्लिश लिसन करणं फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्या कानावरती प्रॉपर असे इंग्लिश सेंटेन्सेस पडणार नाही तोपर्यंत तुम्ही इंग्लिश बोलू शकत नाही. थोडं आठवा, आपण जेव्हा छोटं होतो, एक बाळ होतो, सो आपण मराठी आपली जी मदर टंग आहे ही बोलायला सुरुवात कशी केली? तर आपल्या फॅमिली जे आहे, आपले रिलेटिव्ह जे आहे यांच्यापासून आपण ऐकत गेलो आणि एकूण आपण इंग्लिश बोलायला शिकलो. आपल्या आईने जेव्हा आपण छोटं होतो आपल्याला ग्रामर शिकवायला सुरुवात नाही केली. आणि या ठिकाणी मी देखील तुम्हाला ग्रामर नाही शिकवणार आहे, बट काही बेसिक थिंग्स दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्पीक इंग्लिश त्या मी घेतो आहे. क्लिअर आहे? सो ट्राय टू लिसन आणि ऐकल्यानंतर जे आपले व्हिडिओ यातून तुमच्या सेंटेन्सला पॉलिश होणार आहे अँड यू कॅन इझिली स्पीक इन इंग्लिश. ओके, सो पुढे जाऊया. लक्षात आलं असेल तुमच्या सेंटेन्स कसा तयार होतो इंग्लिशमध्ये? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट दॅट इज युअर कम्प्लीट सेंटेन्स. क्लिअर आहे? पुढे जाऊया. यामध्ये काय प्रोनाउन्स जी सर्वनाम आहे याचे आपण प्रकार बघतोय. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, इन डिफरंट सिच्युएशन हाऊ टू यूज प्रॉपर प्रोनाउन्स, प्रॉपर सर्वनाम कसं वापरायचं इथे कुठेतरी आमची गडबड होत असते. आणि त्यासाठीच प्रोनाउन्स केव्हा, कोणते आणि कसे वापरायचे हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. मग त्यामध्ये प्रोनाउन्सचा जो फर्स्ट प्रकार दॅट इज पर्सनल प्रोनाउन्स. आता प्रोनाउन म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. रमेश इट मँगो, रमेश रन, रमेश म्हणजे वारंवार आपण त्या सेंटेन्समध्ये त्या पर्सनचा, त्या व्यक्तीचं नाव न घेता त्याऐवजी आपण जे सर्वनाम वापरतो ते म्हणजे तुमचं प्रोनाउन्स. ओके, आता त्यामध्ये पर्सनल प्रोनाउन्स आहे. पर्सनल प्रोनाउन्स कुणासाठी वापरतात? तर व्यक्ती आणि वस्तूंसाठी. बघा लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आपल्याला शिकायचं आहे. प्रोनाउन्सचे टाईप जरी नाही लक्षात राहिले तर दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, मात्र कोणतं प्रोनाउन्स केव्हा वापरायचं हे मात्र लक्षात ठेवा. व्यक्ती आणि वस्तूंसाठी वी कॅन यूज आय वी. बघा कर्ता जो असेल, कर्तासाठी आम्ही यूज करणार आय वी. व्यक्ती असेल, ओके, कर्म असेल मी अस. उदाहरणार्थ आय, मी, वी, अस हे सर्व काय झाले तुमचे पर्सनल प्रोनाउन्स. त्यानंतर पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. पॉझेसिव्ह प्रोनाउन्स मीन्स टू शो दी ओनरशिप. तुमची एखाद्या गोष्टीवर मालकी दाखवण्यासाठी तुम्ही पॉझेसिव्ह प्रोनाउन्स हे वापरू शकता. मालकी दाखवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, दिस इज माय कार. माय कार, माझी कार आहे, कारवर मी माझी मालकी दाखवतोय. दॅट मीन्स माय इज अ पॉझेसिव्ह प्रोनाउन्स, मालकी दाखवण्यासाठी. अवर कार, आमच्या फॅमिली कार आहे, आमच्या फॅमिलीची कार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी म्हणतो अवर कार. ठीक आहे. सो मालकी दाखवण्यासाठी ज्या प्रोनाउन्सचा वापर करता तुम्ही दॅट इज पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. लक्षात ठेवा, मालकी दाखवण्यासाठी मग काय काय वापरू शकतो? माय एकवचन असेल तर तुम्ही म्हणू शकता माय, आणि अनेक वचन असेल तर तुम्ही म्हणू शकता अवर. ठीक आहे. माय कार, माय पेन, माय बंगलो. ओके, लाईक दिस की ह्या माझ्या वस्तू आहे, माझी मालकी आहे या वस्तूवर, हे दाखवण्यासाठी वापरतो अवर. आमची, ओके, आमची कार, आमचे घर, अवर हाऊस, अवर पेन, अवर कार. सो या पद्धतीने मालकी दाखवण्यासाठी तुम्ही माय एकवचन असेल तर वापरू शकता आणि अवर अनेक वचन असेल तर वापरू शकता. नेक्स्ट आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. जेव्हा करता स्वतःवरच क्रिया करतो तेव्हा त्यास रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणतात. बघा व्यवस्थित समजून घेत चला. रिअली व्हेरी गुड मटेरियल मी घेऊन आलेलं आहे. एक लक्ष द्या
की जेव्हा एखादा कर्ता स्वतःवर क्रिया करतो. बघा, ओके, मी आंबा खातो, आपण एक्झाम्पल घेतलं होतं. या ठिकाणी कर्ता जी क्रिया करायचा ती आंबा या कर्मावरती, याच्यावरती क्रिया करत होता. मात्र जेव्हा एखादा कर्ता स्वतःवर क्रिया करत असेल तेव्हा कोणतं प्रोनाउन्स वापरायचं आहे, तर तेव्हा मी वापरणार आहोत माय सेल्फ, हिमसेल्फ, हर सेल्फ. माय सेल्फ, ओके, मी स्वतःच. हिमसेल्फ, तो स्वतःच, त्याने स्वतःच. ओके, हर सेल्फ, तिने स्वतःच. जेव्हा एखादा कर्ता स्वतःच स्वतःवर क्रिया करतो तेव्हा तुम्ही या पद्धतीचे प्रोनाउन्स वापरू शकता. माय सेल्फ, हिमसेल्फ, हर सेल्फ. माय सेल्फ म्हणजे मीच माझ्यावरती क्रिया केली आहे. ओके, हिमसेल्फ, हर सेल्फ. ओके, या पद्धतीने येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स बघणारच आहोत. आज जस्ट एक इंट्रो घेऊया. नेक्स्ट आहे रेसिप्रोकल प्रोनाउन्स. काय आहे हे? दोन किंवा अधिक कर्ता एकमेकांवर क्रिया करतात. ओके, दोन किंवा अधिक कर्ता एकमेकांवर क्रिया करत असतील म्हणजे उदाहरणार्थ इच अदर. ओके, फॉर ग्रुप ऑफ टू, दोन व्यक्ती आहे, दे आर डिस्कसिंग विथ इच अदर, एकमेकांमध्ये. म्हणजे दोन कर्ते एकमेकांवर क्रिया करताय, एकमेकांमध्ये बोलताय. सो दे आर टॉकिंग विथ इच अदर, एकमेकांवर क्रिया करताय. आणि यासाठी आम्ही वापरतो इच अदर, एकमेकांमध्ये, एच अदर. ठीक आहे. वन अनदर फॉर लॉंग ग्रुप और लार्जर ग्रुप, मोठा ग्रुप असेल तर आम्ही म्हणतो वन अनदर. क्लिअर आहे, हे लक्षात ठेवा. दे आर इटिंग ब्रेकफास्ट इच अदर, दे आर टॉकिंग विथ इच अदर, दे आर, या पद्धतीने इच अदर, एकमेकांमध्ये. वन अनदर मोठा ग्रुप असेल तर. नेक्स्ट रिलेटिव्ह प्रोनाउन्स, उदाहरणार्थ हू, what, which. Okay, relative that show the relation. Okay, for example, I saw the dog that you own. So here that shows the relation between two sentences. I saw a dog, this is one sentence, and that you own, that is another sentence. Two combination of these two sentences made by that. I saw the dog that you own. मी तो कुत्रा बघितला की जो तू विकत घेतलाय, तुझ्या मालकीचा विकत घेतलाय. लक्षात येते? सो या पद्धतीने हू, दॅट, विच तुम्ही वापरू शकता. ओके. माय फ्रेंड इज रमेश, माय फ्रेंड इज मिस्टर राज हू इज चार्टर्ड अकाउंटंट. बघा, माझा मित्र आहे राज, हा माझा मित्र आहे की जो चार्टर्ड अकाउंटंट आहे. हू इज, लक्षात येत आहे, हू. सो या पद्धतीने खूप सारे सेंटेन्स आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये बघणारच आहोत, पण लक्षात ठेवा इट इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन्स. नेक्स्ट डेमॉन्स्ट्रेशन प्रोनाउन्स. त्याचे उदाहरण बघा, एक वचनामध्ये दिस, दॅट, आणि अनेक वचनामध्ये दिस, दोज. दिस इज माय बुक. ओके, दॅट इज माय पेन. या पद्धतीने त्याचा यूज केव्हा आणि कसा करायचा आपण सेंटेन्समध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स, प्रश्नार्थक. मग व्यक्तिवाचकमध्ये हू, हुम, हुज तुम्ही यूज करू शकता, आणि वस्तूमध्ये विच अँड व्हॉट यूज करू शकता. नेक्स्ट इनडेफिनेट प्रोनाउन्स. विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूचा बोध होत नसेल. बघा, विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू याचा बोध होत नाहीये, या केसमध्ये एनीवन, एव्हरीथिंग या पद्धतीचे वर्ड्स आपण यूज करू शकतो. नेक्स्ट बघा, हे लास्ट आहे आजच्या लेक्चरचा भाग. येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण सेंटेन्सला स्टार्ट करणार आहोत. दिस इज जस्ट बेसिक, की हे तुम्हाला माहिती असावं जेणेकरून सेंटेन्स तयार होताना याचा यूज होईल. तर बघा काय, सब्जेक्ट आय, त्याचा अर्थ होतो मी. ऑब्जेक्ट आय म्हणजे मी, त्यानंतर मी म्हणजे मला. लक्षात घ्या, मी, ME, मी, मला. माय, माझा, माझी, माझी. या पद्धतीने मालकी दाखवण्यासाठी वापरू शकतो. यू मीन्स तू, यू मीन्स तुला, तुम्हाला असा यूज करू शकता तुम्ही. युअर, तुमचा, तुमची, तुमचे. युअर पेन, तुमचा पेन, तुझा पेन. लक्षात येत आहे? युअर कार, तुझी कार. वी, वी मीन्स आपण. अस, आम्हाला. ओके.
गिव अस आम्हाला दे, या पद्धतीने. नेक्स्ट अवर आमचा, आमची, आमचे. नेक्स्ट ही मीन्स तो. हिम त्याला, हिज त्याचा. बघा, ही मीन्स तो, हिम मीन्स त्याला, हिज मीन्स त्याचा किंवा त्याची, त्याचे. शी मीन्स ती, हर मीन्स तिला, हर तिचा, तिची, तिचे. या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. हर पेन तिचा पेन आहे, हर कार तिची कार आहे. इट ते, इट त्याला, इट्स त्याचा. एपिस्ट्रॉफी एस आहे या ठिकाणी. इट्स त्याचा. क्लिअर आहे. नेक्स्ट दे म्हणजे ते, देम त्यांना, देअर त्यांचा, त्यांची किंवा त्यांचे. सो डिअर स्टुडंट्स, या पद्धतीने काही आज बेसिक गोष्टी घेऊन आलेलो होतो. जसं मालकीसाठी आपण आत्ता बघितलं की माय, अवर वापरत होतो, त्याच पद्धतीने बघा तुम्ही सर्वनामासाठी माय, अवर, युअर, हिज, हर, इट्स, देअर हे मालकी वापरू शकता. ॲपिस्ट्रॉफी एस तुम्ही सजीव वस्तूसाठी ॲपिस्ट्रॉफी एस वापरू शकता. फॉर एक्झाम्पल गौरीज पेन, गौरीचा पेन आहे. राम्स कार, रामची कार आहे. निर्जीव वस्तूसाठी ऑफ वापरू शकता. फॉर एक्झाम्पल कॅपिटल ऑफ इंडिया. ओके, भारताची राजधानी, कॅपिटल ऑफ इंडिया. या पद्धतीने. सो दीज आर दी सम बेसिक थिंग्स फॉर कम्युनिकेशन इन इंग्लिश, फॉर इंग्लिश स्पीकिंग. सो आय थिंक यू वुड लाईक दिस. सो डिअर स्टुडंट्स, आपल्या चॅनलसोबत राहा. येणाऱ्या लेक्चरमध्ये खूप छान छान सेंटेन्स आपण घेऊन येणार आहोत. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन करायला विसरू नका. डिअर स्टुडंट्स, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू.